खाजगी शिक्षण संस्थांच्या वाढत्या आकर्षणामुळे अनेक पालक जिल्हा परिषद शाळांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आज अनेक ठिकाणी दिसून येत आहे। मात्र या परिस्थितीतही काही जिल्हा परिषद शाळा आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि आदर्श व्यवस्थापनाच्या जोरावर पालकांचा विश्वास टिकवून ठेवत आहेत। पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा ही अशाच आदर्श शाळांपैकी एक ठरत आहे। इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देत त्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत। अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वच्छतेच्या सवयी, संस्कार, वाचनाची आवड आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहे। शाळेचा स्वच्छ, नीटनेटका आणि हिरवागार परिसर विद्यार्थ्यांसाठी आनंददायी वातावरण निर्माण करतो। शाळेची नियमित स्वच्छता, परिसराची देखभाल आणि सुरक्षिततेची काळजी यामुळे ही शाळा परिसरातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेची येथे अत्यंत दर्जेदार अंमलबजावणी होत असून विद्यार्थ्यांना स्वच्छ, पौष्टिक व दर्जेदार आहार दिला जात असल्याचे पाहायला मिळते। या शाळेतील कार्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आंबेवडगावचे सरपंच बबलू तडवी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व कायदेतज्ञ मंगेश गायकवाड यांनी नुकतीच शाळेला भेट दिली। यावेळी संदीप भाऊ यांचीही उपस्थिती होती। त्यांनी शाळेतील वर्गखोल्या, परिसर, स्वच्छता व्यवस्था तसेच शालेय पोषण आहाराची पाहणी केली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून पोषण आहाराचाही आस्वाद घेतला। पाहणीनंतर उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या समर्पित कार्याचे मनापासून कौतुक केले। मर्यादित साधन सामग्री आणि कमी पटसंख्या असूनही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक घेत असलेली मेहनत, शाळेतील सकारात्मक वातावरण आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारा आत्मविश्वास हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ही गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्याही खाजगी शाळेपेक्षा कमी नाहीत हे आंबेवडगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आपल्या कार्यातून सिद्ध करत आहे। शिक्षकांचे समर्पण, ग्रामस्थांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे ही शाळा शिक्षण क्षेत्रात एक प्रेरणादायी आदर्श ठरत असून अशा शाळांना समाजाने प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। नमस्कार, मी ॲडव्होकेट मंगेश गायकवाड। आज आम्ही आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेला भेट दिली आहे। या शाळेमध्ये 1 ते 4 पर्यंत वर्ग चालतात। इथे विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे सकस असा आहार दिला जातो। आपण पाहिलं तर हे मुलं सर्व आता आहार घेत आहेत। आम्ही स्वतः या आहाराची टेस्ट करून पाहिली। अतिशय उत्कृष्ट प्रकारे आहार दिला जातो। चांगल्या प्रकारे स्वच्छता आहे। शाळेचं वातावरण जर पाहिलं तर एकदम मस्त निसर्ग संपन्न असं वातावरण आहे। शाळेच्या इमारती पाहिल्या तर इमारती देखील अतिशय सुंदर आहे। नीटनेटका व्यवस्थित साफसफाई केलेली आहे। शिक्षक वृंद देखील इथे चांगले लाभलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता देखील चांगली आहे। आता आपण जर पाहिलं तर सध्या लोकांचा ओढा हा इंग्रजी शाळांकडे जास्त वाढतोय। त्यामुळे महाराष्ट्रामधून बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, किंबहुना काही बंदही पडलेल्या आहेत। जर अशा प्रकारे जर ही अनास्था राहिली तर नक्कीच आपल्या शाळा पुढे भविष्यात बंदच पडतील। त्यासाठी पालकांनी देखील या शाळेला आवर्जून भेट द्यावी, इथलं वातावरण पाहावं, इथल्या शिक्षकांची, इथल्या मुलांची गुणवत्ता पाहावी, इथला परिसर पाहावा, जेणेकरून या शाळा देखील जे काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत त्या शाळांच्या बरोबरीला या जिल्हा परिषदने शाळा देखील काम करतायत आणि उत्कृष्ट असं इथलं नियोजन आहे। उत्कृष्ट मुलांची शैक्षणिक गुणवत्ता आहे, परिसर चांगला आहे। नमस्कार, मी बबलू मस्तान तडवी, लोकनियुक्त सरपंच वडगाव आंबे। आज रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये भेट दिली असता वृक्षारोपण निमित्त भेट दिली असता विद्यार्थ्यांची ते गुणवत्ता बघितली, दिला जातो। त्यानंतर मी मुख्याध्यापिका मॅडमांशी बोलल्यानंतर मॅडमांची एक समस्या आली की शाळा गळते, त्याच्यानंतर आमचं किचन शेड गळतंय। मी नक्कीच प्रयत्न करेल की हे पूर्ण करायचं, किचन शेड दुरुस्ती करून देण्याचा आणि जी गळकी बिल्डिंग आहे तिची दुरुस्ती करून देण्याचे नक्की प्रयत्न करेल। आणि अजून काही लागल्यास ते आपण नक्कीच ग्रामपंचायतकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं देऊच। आणि आम्हाला इथे वृक्षारोपण व शाळेचा सकस आहार खाऊ घातला मॅडमांनी, त्याबद्दल सर्व शिक्षक व
मॅडमांचे आभार व्यक्त करतो.